एकदा एक एक काळ जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गेला असाल तेव्हाचा काश्मीर, नंतरचा काश्मीर, आत्ताचा काश्मीर, तुम्ही काश्मीर कसा बदलताना बघितलाय? पहिल्यांदा गेला होता तेव्हाचं काश्मीर? सगळ्यात पहिल्यांदा गेलो तेव्हाचं काश्मीर शांत, त्याला नंदनवन म्हणायचो. आमच्या आर्मीमध्ये सगळे म्हणायचे की काश्मीर में एक पोस्टिंग दे दो अच्छा हो जाएगा. म्हणजे 85-86ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर 90मध्ये झालं. परत मी जेव्हा गेलो तिथे ॲज अ कॅप्टन, तर तेव्हा असं सांगेन रोज ॲक्शन व्हायचं, रोज जवळपास, आणि रोज कोणी मरायचं, आमचे जवान मरायचे, टेररिस्ट मारायचं. तर इट वॉज अ हॉरिबल. म्हणजे घराघरातून एक टेररिस्ट निघायचं, एवढी त्यांनी रोज ॲक्शन व्हायची. ज्या काळामध्ये पंडितांना तिकडनं मारलं 90, म्हणजे त्या पंडित जेव्हा निघाले त्याच्यानंतर मी लगेच गेलो होतो, आणि तो खूप वाईट काळ होता. आणि 1992-93मध्ये मग फॉरेन टेररिस्ट यायला लागले. दॅट वॉज स्टील वर्स. आणि मग हे जवळपास हे सगळं करून, म्हणजे बारामुला, सोपोर, ह्या असे ज्या नगरी होत्या, तिथे टाउन्स होत्या, तिथे बाकी कोणाला लावून नाही करायचे. तिथे जर त्यांनी चेकपोस्ट लावल्या होत्या, दर फ्रायडेला त्यांची व्हिक्ट्री परेड व्हायची झेंडा घेऊन, की भाई आझाद आझाद बारामुला. आणि जर कोणाला जायचं असलं तर ते स्टॅम्प मारायचे विजा तिथून. एकही आमची आर्मीची गाडी त्या पुलावरून जाऊ शकत नव्हती विदाऊट गेटिंग फायर्ड ऑन. मग हळू बाय 1996-97 एवढं कंट्रोल केलं आर्मीनी. आणि त्यामध्ये वी लॉस्ट लॉट ऑफ पीपल, अबाउट 6,000-7,000 सोल्जर्स वी मस्ट हॅव लॉस्ट. आणि वी गॉट इट बॅक. आणि मग इलेक्शन केले फारुख अब्दुल्ला वगैरे, आणि अगेन इट वॉज अ नॉर्मल सीन. त्याच्यानंतर 98मध्ये पीर पंजाल ज्या बाजूने खूप जास्त टेररिस्ट यायला लागले, आणि ते सर्फ विनाश ऐकलं असेल, ते सर्फ विनाश केलं, आणि देन देवर अगेन कंट्रोल. आणि 99मध्ये कारगिल झालं. कारगिल वॉज अ बॅड एपिसोड. वी मॅनेज टू डू वेल. आणि त्याच्यानंतर देन इट सबसाइडेड डाऊन. मग हळू एकदम नॉर्मलशी आली. आणि 2008मध्ये मग त्यांनी हे केलं, काय पत्थरबाजी सुरू केली. एजिटेशनल टेररिझम आम्ही त्यांना नाव दिलं होतं. सो एजिटेशनल टेररिझम स्टार्ट केलं, आणि ते चालत राहिलं 2010. सरप्रायझिंगली म्हणजे आपल्या एफर्ट्सने, मेनली सिक्युरिटी फोर्सेस होते तिथे, आणि गव्हर्मेंट, लोकल गव्हर्मेंट असो, 2010 ते 2015-16पर्यंत इट वॉज अ क्वाईट नॉर्मल. सडनली 2016पासून इट टुक 2015पासून टुक अ डिफरंट टर्न अँड स्टार्टेड गोईंग अपवर्ड. आणि 16मध्ये ते उरी झालं, आणि 16मध्ये मग आपण सर्जिकल स्ट्राईक केलं. त्याच्यानंतर अगेन केम बॅक टू दिस थिंग. आणि आता परत मी एकदा गेलो तर आय थिंक काश्मीर इज नॉर्मल. आता लोक म्हणतील की तू काय काश्मीर, एवढं लोक मारे नॉर्मल आहे, हे व्हायला नको. पण तरी जर तुम्ही जाल तरी फील दॅट इट इज नॉर्मल. म्हणजे ही नॉर्मल गोष्ट झाल्यासारखी.